बातमी सांगलीतून सांगलीमध्ये 41 लाखांची गोवा बनावटीची दारू ही पकडलेली आहे। कंटेनरसहित 41 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केलाय। सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंटेनर पकडून त्यातून 41 लाखांची गोवा बनावटीचा दारू साठा हा जप्त केलाय। यामध्ये एक कंटेनर सुद्धा जप्त केला गेलाय। विशेष म्हणजे गोव्यातून देशी बनावटीची दारू ही 1110 बॉक्समध्ये भरून नागपूरकडे एका कंटेनरच्या माध्यमातून पाठवली जात होती। यासोबत कंटेनरमध्ये औषध असल्याची बोगस बिले सुद्धा चालकाला देण्यात आली होती आणि वेगवेगळ्या नंबर प्लेट सुद्धा या गाडीमध्ये आढळल्या। इथला आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। पाहूया। राज्य उत्पादन शुल्क सांगली विभागाने एक मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये गोव्यातून बेकायदा आणि विनापरवाना जे काही देशी दारूचा जे काही साठा आहे तो मोठ्या प्रमाणात एका कंटेनर ट्रक मधून तो पकडण्यात आलेला आहे आणि हाच तो 71 लाख रुपये किमतीचा हा सगळा साठा आपण या ठिकाणी पाहतोय। सांगली एक्साइजने मोठी धाडसी कारवाई केलेली आहे, कारण गोवा बनावटीची ही दारू देशी स्वरूपातली ही दारू आहे। ही दारू नागपूरला पाठवली जात होती आणि यामध्ये जी काय 3 वेगवेगळ्या नंबर प्लेट्स त्या गाडीला लावण्यात आल्या होत्या। ह्या नंबर प्लेट सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हा साठा मोठ्या प्रमाणात एक्साइजनं ताब्यात घेतलेला आहे। यावर जो काही चालक आहे त्या चालकालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। साधारणतः 71 लाख रुपये किंमत या संपूर्ण साठा आणि या गाडीसहित आहे आणि ही मोठी कारवाई सांगली एक्साइजनं केलेली आहे। या विशेष म्हणजे गोव्यातून मोठ्या प्रमाणात अशा गाड्या ह्या नागपूर आणि वेगवेगळ्या भागांमध्ये जात असतात। विशेष म्हणजे या साठ्याच्या बिलांच्या बाबतीत जर पाहिलं तर वेगवेगळी बिलं यामध्ये दाखवण्यात आली होती आणि ही बिलं सुद्धा बोगस असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि वेगवेगळ्या नंबर प्लेट सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो। या नंबर प्लेट सुद्धा त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये बदलण्यात आल्या होत्या। यामध्ये वेस्ट बंगालची नंबर प्लेट आहे, महाराष्ट्रातील 3 नंबर प्लेट आहेत, 2 नंबर प्लेट आहेत। अशा प्रकारच्या चोरी आणि बनावट पद्धतीनं ही वाहतूक जी होत होती। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली। आणि प्राथमिक दृष्ट्या ही विदर्भात चाललेली होती असं दिसून येतंय आणि यामध्ये औषधांची खोटी बिले गाडीसोबत होती। म्हणजे जर कुणाला संशय आला, कुणी जर गाडी अडवली तर ते औषधाची बिले दाखवता येतील व औषधाची वाहतूक होत आहे असा बनाव रचलेला होता।